कसा बोलू नका, पावसात बोलू नका, सर्वांनी प्रचार पाहायचे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी मी जी काही माहिती सांगतोय त्याकडे लक्ष द्या. कुणीही या पावसात बोलू नका. आपला देश हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता. भारत देशावर ब्रिटिशांची दलदल सत्ता सर्वांना माहित आहे. ब्रिटिश भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. साधारणपणे ब्रिटिशांची सुमारे 150 वर्षापेक्षा जास्त काळ आपल्या देशावर सत्ता होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्याला त्या प्रश्नाचं उत्तर येते त्याला बरोबर करायचं. मी प्रश्न विचारतो तुम्हाला, आपला देश कधी स्वतंत्र झाला? ज्याला उत्तर येते त्याला बरोबर. तुम्हाला सांग. अगदी बरोबर, छान, बसा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं हे काही एकाच काम नव्हतं. आता पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की भारताला किंवा आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केले? ज्याला उत्तर येते त्याला हात वर करायचं. प्रश्न समजून घ्या. प्रश्न पुन्हा मी एकदा विचारतो तुम्हाला, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले? सांग. छान, आणखी मग सांगता सांग. अगदी बरोबर, छान, दोन नेते. त्यांनी सांगितलं क्रांतिकारकांची नावं, क्रांतिकारकांनी प्रयत्न केले. त्यांनी सांगितलं महात्मा गांधी, दोन नेत्यांनी प्रयत्न केले. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारक, दोन नेते, समाज सुधारकांनी प्रयत्न केले आणि म्हणून आपल्याला काय केलं? हे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य मग असे काही लोक होते त्यांनी एकत्र येऊन संघटित येऊन आपला देश होता. परंतु हा काही सहज झालेलं नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशातील परिस्थिती ही अत्यंत भयानक होती आणि त्या भयानक परिस्थितीवर मात करून काय केलेलं आहे? हे स्वातंत्र्य. आता मी तुम्हाला एका व्यक्तीचे चित्र दाखवतो. या चित्राकडे पाहून काय करायचे? तुम्ही ते चित्र कोणाचं आहे हे मला सांगायचं. ठीक आहे, सर्वांनी काय करायचं? कल्पना करायची. मी तुम्हाला एका व्यक्तीचे चित्र दाखवतो. सर्वांनी लक्ष द्या. या चित्रातील व्यक्ती कोण आहे? अगदी बरोबर, छान. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या या समाजाची परिस्थिती होती की समाजात अत्यंत मागासलेला होता. अंधश्रद्धा होती, उच्च नीचता होती, रूढीप्रियता होती आणि या समाजाला बाहेर काढण्यासाठी कोणी प्रयत्न केला असेल तर त्यातलं एक व्यक्ती म्हणजे कोण आहे? स्वामी विवेकानंद यांनी काय केलं? त्यांनी एक काय केलं? त्यांचा जो एक समाज होता त्या समाजाच्या माध्यमातून कार्य केलं. कोणता होता त्यांचा समाज? त्यांनी कोणत्या समाजाच्या माध्यमातून काम केलं? अगदी बरोबर, छान. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये नवचैतन्य आणलं, समाजातील मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आता लक्ष द्या. दुसऱ्या एका व्यक्तीचं चित्र दाखवतो. सर्वांनी पाहायचे प्रकार आणि या चित्रातील व्यक्ती कोण आहे हे ओळखायचे. कोण सांगतो? सांग. अगदी बरोबर, छान. या चित्रातील व्यक्ती कोण आहे? महात्मा फुले. हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देखील महात्मा फुले यांनी देखील काय केलंय? समाजातील मागासलेपण, जाती प्रथा, अंधश्रद्धा या सर्वांवर मात करून काय केलेलं आहे? प्रयत्न केले. आणि यांनी एक समाज स्थापन केला. त्यांनी कोणत्या समाजाच्या माध्यमातून कार्य केलं कोणी सांगेल? अगदी बरोबर, छान. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी देखील कार्य केले. आणि पुढचे व्यक्तीचे दाखवतो. अगदी बरोबर, छान. कसं? सावित्रीबाई फुले यांनी देखील काय केलेलं आहे? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये
समाजामध्ये जनजागृती करण्याचं कार्य केले. म्हणजे विचित्र आहे की बरोबर ते सांगा. अगदी बरोबर. स्वामी दयानंद सरस्वती यांनी देखील एक समाज कोणत्या समाजाच्या माध्यमातून कार्य केले? अगदी बरोबर. स्वामी दयानंद सरस्वती यांनी देखील काय केलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जसं आपण पाहिलं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी दयानंद सरस्वती किंवा स्वामी विवेकानंद यांनी समाजामध्ये जनजागृती करण्याचं कार्य केलं. त्यानंतर आहेत प्रमुख ही व्यक्ती, या चित्रातील व्यक्ती कोण आहे? राजाराम मोहन राय. राजाराम. त्यानंतर पुढचे आहे दादोबा पांडुरंग गडकरी. तर हे जे विविध विचारवंत होऊन गेले सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काय आणि भारतीय समाजातील काय होतं की अंधश्रद्धा होती, जाती प्रथा होती, रूढी प्रथा होती, यावर मात करण्याचा, प्रबोधन करण्याचा, वैचारिक बैठक निर्माण करण्याचा आणि या वैचारिक बैठकीतूनच त्या काळातील समाजामध्ये एक युग सुरू झालं. त्या युगाला किंवा असे जे वैचारिक माहिती देतात त्याला एक युग म्हटलं जातं. अशा प्रकारचं युग म्हटलं जातं त्याला अगदी बरोबर प्रबोधनाचे युग. तर अशाच प्रकारचं धर्मसुधारणा व समाज सुधारणेचं प्रबोधन करणारे एक पर्व पुढे सुरू झालं. हे आपण घटक क्रमांक 5 भारतीय प्रबोधन या पाठामध्ये धर्मसुधारणा व समाज सुधारणेचे पर्व या पाठात अधिक माहिती पाहणार आहोत. सर्वांनी पलकाकडे पाहू. आपली पलकावर घटकाचे नाव लिहू. ठीक.